सभागृहात आम्ही येतो कशाला? या सभागृहाची नोंद देशाच्या इतिहासात केली जाते आणि आपण पक्षाचं काम म्हणून जर भेटणार असाल, मी आपल्याला गिरीश महाजन चॅलेंज करू नका, कदाचित तुमचंच नाव येईल. सभापतीच्या अधिकाराला चॅलेंज होऊ शकत नाही. हे सभापतीचा अपमान आहे. हे माईक चालू करा. माईक हा सभापतींच्या अधिकाराला चॅलेंज करतात. सभापती महोदय, तुम्ही रोलिंग दिलेला आहे. त्या अधिकारावर कधी घाला येता कामा नये. जरी आम्ही संख्येने कमी असलो तरी हे आपल्याला आम्ही हे पॉइंट, नाहीतर मग बसण्यात काय अर्थ नाही ना. तुम्ही चालवा ना, सगळं घेऊन जा, आम्ही बाहेर जातो सगळे. सभापती महोदय, सभापतींना अशा प्रकारे कोंडीत घेणं हे योग्य नाहीये. आपल्या त्या पदाचा अवमान सभापती महोदय, पदाचा अपमान सभापतीच्या पदाचा अवमान आहे. विश्वासदर्शक ठराव मांडणं माझा अधिकार आहे. त्या अधिकारानंतर सभापती महोदय, आवाजी मतदानानं हा ठराव मंजूर झालेला आहे आणि त्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारचं तुमच्या अधिकाराला चॅलेंज करणं हे योग्य नाहीये सभापती महोदय, असं माझं म्हणणं आहे. काल तुम्ही जे जजमेंट दिले त्याच्यावरती मला बोलायचा अधिकार नाही. आज तुम्ही जो अध्यक्षांचा सभापती उपसभापतीवरती विश्वासदर्शक ठराव वाटतात त्याच्यावर आम्हाला बोलायचा अधिकार नाही. अरे या सभागृहात आम्ही येतो कशाला? कॅपेक्स 50% पेक्षा तुम्ही जास्त खर्च करताय. तुम्ही त्याच्यावरती अतिरिक्त पैसे खर्च करताय. आता PLF आपण जे सांगितलं की 64% 64 पर्यंत आहे आणि खूप चांगलं असेल तर 75 पर्यंत नंबर 1च आहे. आपल्याला माहिती आहे का 50% पेक्षा जास्त कॅपेक्स त्याच्यावरती खर्च झालेला आहे. एखाद्या प्रोजेक्टवरती 50% पेक्षा जास्त कॅपेक्स खर्च होऊन आपण फक्त सांगताय की 60 पर्यंत, अजून 55 ते 60 पर्यंतच पोहोचलेला आहे. खरं त्याची 50% पेक्षा जास्त कॅपेक्स खर्च होऊन देखील जर 80-85 पर्यंत नाही पोहोचला तर त्याच्यामध्ये तुम्ही जे चीफ इंजिनियर आहेत किंवा चीफ ऑपरेशन हेड आहेत यांच्यावरती काय कारवाई करणार? कारण कॅपेक्स सगळ्यात जास्त त्याच्यापेक्षा जास्त खर्च झालेला आहे. हा नंबर माझा 1चा प्रश्न आहे. कारण तुमचा कॅपेक्सचा रेशो आहे. MERC ने तुम्हाला गाईडलाईन टाकून दिलेले आहेत की तुम्हाला जर कॅपेक्स किती खर्च केला तर त्या कॅपेक्सच्या रेशोमध्ये तुमचं प्रोडक्शन किती निघालं पाहिजे. हे तुमच्या MERCचे गाईडलाईन आहेत आणि तुमच्या MERCच्या गाईडलाईन प्रमाणे खर्च करून देखील आता तुम्ही चंद्रपूरमध्ये खर्च करताय. चंद्रपूरमध्ये खर्च करून देखील आता 1000 कोटीचं आपलं फिक्स इन्कम जे आहे ते फिक्स रेट इन्कम जे आहे ते कमी झालेलं आहे. कॅपेक्स 50% पेक्षा तुम्ही जास्त खर्च करताय. तुम्ही त्याच्यावरती अतिरिक्त पैसे खर्च करताय आणि तुमचे तिकडे जे आहेत मुख्य अभियंता आणि मुख्यालयाचे अधिकारी यांची कॉन्ट्रॅक्टर बरोबर पार्टनरशिप आहे. हे सगळे कॉन्ट्रॅक्टर बरोबर पार्टनर आहेत सगळे. एक तर तुम्ही या अधिवेशनामध्ये हे जे कोण कॉन्ट्रॅक्टर बरोबर पार्टनर आहेत त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करणार का? तुम्ही जर नाव सांगितलं तर ठीक आहे, नाहीतर अंतिम आठवड्यामध्ये आम्ही सगळ्या कॉन्ट्रॅक्टर सगळं कुठल्या कंपन्यांमध्ये ते पार्टनर आहेत, कुठल्या कंपन्यांमध्ये त्यांचं शेअर होल्डिंग आहे, कुठल्या कंपन्यांमध्ये किती आहे. गिरीश महाजन चॅलेंज करू नका, कदाचित तुमचंच नाव येईल. हा नाही म्हणून उगीच आव्हान देऊ नका. प्रश्न नाही, मी सांगितलं ना, पहिलं काम सरकारचं आहे, माझं काम नाहीये. पहिलं काम मंत्र्याचं आहे चौकशी करणं. मी चौकशी करण्याचं विचारतोय. जर सभापती महोदय मी चौकशी करण्याची मागणी करतोय. प्रत्येक गोष्ट जर मी करायची असेल तर मंत्रिमंडळ कशाला आहे? वेग आरोप नाही केलाय, मी स्पेसिफिक आरोप केलाय. मी स्पष्ट सांगितलेलं आहे मुख्य अभियंता व मुख्य मर्यादित कार्यालय. तुम्ही नाही सांगितलं तर अंतिम आठवड्यात आम्ही नावं देऊ. पण माझा प्रश्न असा आहे की 50% कॅपेक्स झाल्याच्या नंतर असं बोलता येणार नाही. काय करणार त्यापेक्षा आपण जो प्रश्न विचारला त्या संदर्भात मंत्री महोदय उत्तर देतील. हा, मंत्री महोदयांनी माझे 2 उत्तर द्यावीत. 50% पेक्षा कॅपेक्स जास्त खर्च झालेला आहे का आणि MERCच्या गाईडलाईन प्रमाणे 50% पेक्षा जास्त कॅपेक्स झाला असेल तर आपलं PLF काय असायला पाहिजे. नंबर